पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कवडीपूर येथील एका 52 वर्षीय इसमाला कोयत्याच्या धाकावर 4 तरुणांनी लुटले असल्याची धक्कादायक घटना पुसद शहरामध्ये घडलेली आहे। या घटनेप्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि काही तरुण तसेच काही तरुणी यांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। फिर्यादी अरुण निवृत्ती पाईकराव वय 52 वर्ष यांनी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीमध्ये असे नमूद केलेले आहे की दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास फिर्यादी अरुण व त्यांचा मित्र वसंता कुदळे वय 34 वर्ष राहणार श्रीरामपूर हे दोघे त्यांच्या ओळखीच्या 2 मुलींबरोबर अरुण यांचे शेतामध्ये फेरफटका मारण्याकरिता गेले होते। काही वेळेनंतर ज्या 2 मुली यांच्या बरोबर गेल्या होत्या ते त्यांच्या दुचाकीने वापस निघून आल्या। सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र वसंता हे त्यांची दुचाकी युनिक्रॉन याने घरी वापस येत असताना कवडीपूर शिवारातील बावणे यांच्या शेताजवळ 4 तरुणांमार्फत त्यांना अडवण्यात आले। त्या 4 तरुणांजवळ लाट्या काट्या आणि धारदार शस्त्र सुद्धा होते। त्या तरुणांनी दुचाकी अडवली, खाली सुद्धा पाडली आणि त्यापैकी एका तरुणांनी फिर्यादी अरुण यांचे टोंगळ्याच्या खाली लाकडी काठीने मारून फिर्यादी अरुण यांना जखमी केले। त्या 4 पैकी एका तरुणाजवळ कोयते सुद्धा होते। त्या तरुणाने चक्क ते कोयते फिर्यादी अरुण यांचे गळ्यावर लावले आणि फिर्यादी यास म्हटले की जर तू तुझ्या गळ्यातील सोन्याची चैन आणि बोटांमधील अंगठ्या जर दिल्या नाही तर तुला मारून टाकेल। आणि जीवाच्या आकांताने जे फिर्यादी अरुण निवृत्ती पाईकराव यांनी गळ्यातील 2 सोन्याच्या चैन आणि बोटामधील सोन्याच्या अंगठ्या किंमत अंदाजे 2.25 लाख रुपये हे सर्व सोन्याचं साहित्य त्या तरुणांच्या स्वाधीन करून दिलं। यावेळी जे सोबत असलेले मित्र होते वसंता कुदळे यांनी फिर्यादी अरुण यांना वाचवण्यासाठी पुढाकार सुद्धा घेतला होता, परंतु हातात कोयते असलेल्या तरुणांनी वसंता कुदळे यांच्या डोक्यावर मारून त्यांना जखमी केले। यावेळी जे तरुण आहे त्यांनी फिर्यादी अरुण निवृत्ती पाईकराव यांच्या दुचाकीची चावी घेऊन हे पसार सुद्धा झाले। अशा प्रकारची फिर्यादी अरुण निवृत्ती पाईकराव यांनी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दाखल केलेली आहे। आता महत्वाची बाब म्हणजे ही घटना पुसद ग्रामीण पोलीस यांना कळताच त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून तपासाला सुरुवात केली आणि तात्काळ या घटनेमधील जे संशयित तरुण आहे त्यांना ताब्यात सुद्धा घेतले। महत्वाची बाब म्हणजे यामध्ये 2 तरुणींना तपासाकामी पोलिसांनी बोलावले असल्याची ही माहिती आपल्याला मिळालेली आहे। फिर्यादी अन्वये विविध कलमान्वये पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि सदर घटनेचा तपास पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथील ठाणेदार राऊत यांच्या सूचनेनुसार PSI राहुल देशमुख हे करीत आहे। पुढील बातमीकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।